हॅलो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत की 2 मेचं ऑप्शन कसं वर्क केलेलं आहे. लेट्स सी. फर्स्ट थिंग मार्केट ओपन झाल्या झाल्या खूप वरती गेलं इन द सेन्स पहिली कॅन्डलच ऑलमोस्ट काय 0.77% ऑफ दिसते वरती. एक 200 पॉईंटची कॅन्डल. सो ह्याच्यानंतर दुसरी गोष्ट क्लिअर व्हायला पाहिजे होती की ज्यांनी फर्स्ट कॅन्डल बघून इथे बाय केलं असं ते कम्प्लिटली चुकीचं होतं. रिझन पुढची मार्केट लाईक 24,000चं मार्केट 200 पॉईंट वरती गेल्यानंतर लगेच कॉल बॅक करू शकत नाही. आपण त्याला थोडं पॉज द्यायला पाहिजे, खाली यायची वाट बघायला पाहिजे. सो खाली यायची वाट बघितली आणि बरोबर एंट्री आपण ती 9:25च्या अराउंड घेतली करेक्ट. ऍक्च्युली 9:27च्या अराउंड घेतली इथे पर्यंत. 9:27ला काय, कारण त्या दिवशीचा हाय त्याने तेव्हा जस्ट क्रॉस केली. हे आता बेटर लँग्वेज मध्ये सांगायचं तर सी मार्केट 200 पॉईंट वरती गेली फर्स्ट. आता फर्स्ट तो हाय बनून आहे, राईट. आणि मग ते तिथे फिरत होते. आता बाईंग पॉईंट कुठे असतो, जेव्हा मार्केटने हाय क्रॉस केला की हे ब्रेकआउट ट्रेडिंग होतं, ठीक आहे. ब्रेकआउट केव्हा म्हटलं जाईल, जर का ते तिथनं परत खाली गेलं ह्या कॅन्डल सारखं आणि खाली राहिलं तर तो ब्रेकआउट नाही झाला. ते खाली येऊन परत वरती येऊन स्टेबल झालं तर ब्रेकआउट झालं. सो इथे बाय आणि तो लगेच मग वरती कुठेतरी सेल झाला असं. सेकंड थिंग, ट्रेंड्स क्लिअर करायचे. सेकंड थिंग इम्पॉर्टंट होती की मार्केट कुठपर्यंत वरती राईट. इथे साधारण 600 पर्यंत गेलं असं पण म्हणून 600च्या थोडं खाली आहे, पण 90 पर्यंत 600 पर्यंत. ते इम्पॉर्टंट काय आता 600 सोपं होतं त्याचं रिझन की ओवाय तिथे एक्झॅक्टली ते दाखवत होतं की कॉल शॉट खूप जास्त होते. ऑप्शन बरोबर. वरती जाईपर्यंत ओवाय चांगला वर्क झाला, खाली पण येताना ओवाय चांगला वर्क झाला. मध्येच एक थोडा वेळ ते प्रॉपर चॅनल मध्ये पण चालत होता. हम्म. तो चॅनल माझ्याकडे आता ड्रॉ केला नाहीये, बट आय थिंक तो हा होता चॅनल 10-20 पर्यंत होता बघ चॅनल, अराउंड. नंतर क्रॉस आला आहे. हा. साधारण हे चॅनल होतं, बरोबर. हम्म. चॅनल मध्ये मार्केट वरती गेलं, बाहेर पडलं आणि लगेच खाली गेली, विच इज हम्म. प्रॉपर वन. त्याच्यानंतर परत एक छोटीशी अपवर्ड मुवमेंट मिळाली. ही मुवमेंट कॅप्चर करण्यास लायक नव्हती, पण ती प्रेडिक्टेबल होती, कारण 450ला शॉट खूप जास्त होते, चांगला सपोर्ट होते. तो ब्रेक करायला मार्केटला थोडा वेळ द्यायलाच पाहिजे होता. सो जेव्हा तो सपोर्ट ब्रेक झाला तेव्हा आता परत ते खाली पडते, आता 400 पर्यंत खाली पडते. अजून किती खाली पडेल जास्त नाही. आता जेव्हा मी म्हणतोय खाली पडते, मार्केट अर्धा टक्का वरतीच आहे खरंच, लाईक खाली पूर्ण पडलेलं नाही. रिझन का, कारण दिवसाच्या सुरुवातीची कॅन्डलच 1% वरती गेली, 200 पॉईंट वरती टोटल. ते आपण कॅन्डल 200 पॉईंट नव्हती, रोज पासून 200 पॉईंट मार्केट वरती गेली. ओके. त्या कॅन्डलच्या हायला, ठीक आहे, ह्या हायची इथे आता मार्केट आहे साधारण 400 पर्यंत मार्केट. ओवाय आपण आता बघितलं तर 450, 400ला सपोर्ट आहे असं पण म्हणून 450ला मी तरी काहीच पकडत नाही, आणि 500च्या अराउंड रेजिस्टन्स आहे बऱ्यापैकी चांगलं. थोडं जास्त डिटेलमध्ये जर बघितलं तर तेच दिसेल आपल्याला, राईट. 500ला इथे चेंज 48 लाख कम्पेअर टू 32 लाख, आणि 400ला 13 कम्पेअर टू 29. सो 400ला स्ट्रॉंग सपोर्ट बनलाय, 500ला स्ट्रॉंग रेजिस्टन्स बनलाय, मार्केट त्याच्यामध्येच गेलं. 450ला काहीच नाही, दोन्ही ऑलमोस्ट स्टिकवर आहे. 19 आणि 17 किंवा 22 आणि 21, 21 आणि 22 सेम. जर का आपण ह्याला गेलो स्मार्ट लिस्टला, तर सगळ्यात जास्त ट्रेडेड ऑब्व्हियसली 500चा कॉल. आता कायम हम्म. बघितलं आपण तर साधारण जिथे हायला मार्केट जातात किंवा जो बेसिकली कॉल शॉट जिथे जास्त असतो, लोकांना जिथे वाटतं आपल्याला कॉल बाय पण फायदा होईल तिथे लाईक ते कॉल बाय असतं युजली, ऑब्व्हियसली. लाईक लोकांना वाटलं इथे मार्केट इकडं वरती जाणार समजा, तर लोक 500चा कॉलच करतात. सिमिलरली लोकांना जेव्हा वाटतं की 500 आणि 500च्या खाली राहील ते कॉल शॉर्ट करतात. सो तिथे ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढतं जास्त. तर एक
इंटरेस्टिंग गोष्ट होती दिसलेली की आज सगळे खूप शॉर्ट चालवले. आता ह्याच्यात ओके. आपण एक्सपायरी काही काढून टाकू, खालच्या एक्सपायरीज काढून टाकू. फक्त किती आहे नेक्स्ट एक्सपायरी, कधी 8 6 मे. मेची आहे, 8 मेची आहे. 8 मेची 8 मे. ठीक आहे. तर ठीक आहे, सगळे कॉलमिस्ट टूल्स होते. हे एक इंडिकेशन होतं की मार्केट वरती जाणार आहे सकाळी. पण याच्या अपोजिट पण मी म्हणू शकतो की दिसते 550ला कॉल शॉर्टचे खूप वाढलेले. सो हे दुसरी गोष्ट की मार्केट 550च्या वरती जायला दिसते ते साधारण टेबल्स खाली गेले. ठीक आहे. वरती ह्याच्या ह्या हायच्या वरती जायला, ह्या स्विंगच्या वरती जायला खूप स्ट्रगल करेल. स्वतःसाठी लेवल 500 आणि 550, सॉरी 400 आणि 450, 500. सो मेनली एवढ्याच गोष्टी झाल्या मार्केट. बऱ्यापैकी प्रेडिक्टेबल चांगलं मार्केट झालं. वैष्णवीचा सेकंडला काय बेसिकली हा जो ईएमए क्रॉस जो आहे तिथपर्यंत माझा चॅनल होता. ठीक आहे. म्हणजे मी चॅनल ड्रॉ केला होता तो 10-20 पर्यंत होता. आणि त्याच्यानंतर जो ब्रेकडाऊन दिलाय त्याने तर क्रॉस आला होता. सो इतकं स्ट्रॉंग इंडिकेशन होतं की तिथे तुम्हाला पुढे बायस करायचं होतं. मार्केट इथे बघू शकतो आपण खूप चांगल्या पॉईंटने खाली गेलेलं आहे. Correct. आणि आणि हा, आणि सेकंड गोष्ट अशी आहे की माझ्याकडे ना एक सपोर्टची लाईन होती 523. तर जेव्हा मार्केट गेलं आणि जेव्हा वरती आलं तेव्हा तिथे थोडा टाइमपास केला 2-4 कॅन्डल. रिझन की तर एक प्रॉपर रेजिस्टन्स होता 523ला. नंतर माझी सपोर्ट लाईन एक्झॅक्टली 420 होती. आता ह्या सपोर्ट रेजिस्टन्स कशा काढल्या, तर ऑब्व्हियसली ज्या बॅक टेस्टिंग किंवा मागच्या काही जिथे सपोर्ट रेजिस्टन्स घेतले असतील मार्केटने, सो तशा मी ड्रॉ केल्या होत्या. आणि जसं 523 वरून मार्केट खाली पडा, आय थिंक इथं माझा एक ट्रेड चुकलेला, मी अपोजिट घेतला होता. परंतु जसं 523 मधून खाली पडलं तर ते 420 पर्यंत प्रॉपर त्याने तिथे सपोर्ट घेतलेला आहे. सो एकदम छान होतं मार्केट जर तिथं प्रॉपर आपण स्टडी केला किंवा सगळ्या गोष्टी केल्या. माहिती ओव्हर ट्रेडिंगची दॅट्स. एक मजा की माझे सकाळी 2 ट्रेड होते. मी साधारण 2 ट्रेड घेतल्यानंतर शांत बसतो जोपर्यंत अति स्ट्रॉंग इंडिकेशन येईल तोपर्यंत. एक पहिला जो वरती गेला त्याच्यात मला आय थिंक 30 पॉईंटचं प्रॉफिट झालं. 30 3 टार्गेट हिट झाली बेसिकली माझी. त्या दुसऱ्याच्यात एक टार्गेट हिट करून मी क्लोज केले. वैष्णवीचं एक्झॅक्ट ऑपोजिट होतं. ते आज दिवसभर पुढच्या मागे लागले. तिचा प्रॉफिट सेकंड हाफ मध्ये पूर्ण असतो. की लाईक मी ऍक्च्युली पहिल्यांदा 2 तिचा पुट आणि 1 कॉल घेतला आणि जिथे कॉल घेतला तो पॉझिटिव्ह गेला. आणि बाकी दोघं जे पुट घेते दोघांची स्टॉप लॉस हिट झाले. पण थर्ड जो तुझा खाली गेला, लाईक 3 टार्गेट मिळाली मला, 2 टार्गेट, हा. तो एक चांगला हो हो. राईट. ते तिथे 30 पॉईंट मिळाले म्हणजे अराउंड 2100चा प्रॉफिट झालेला. होता. सो आजचं मार्केट इंटरेस्टिंग होतं, मजेशीर होतं आणि प्रेडिक्टेबल. इट वॉज इझी कम्पॅरेटिव्ह. राईट. सो वन्स ओके अगेन देन लेवलचे थांबूयात 500 आपण आणि 400. सो पुढच्या प्लीज लाईक लेवल्स. शेअर ठीक आहे. सबस्क्राईब करा. थँक्यू.